नमस्कार. आज आपण तांदळाची चचपांगी अंडे, फुटाणे, लाल मिरची, धने आणि त्यासोबत खोबरं, लसूण. आपण इथे एक कांदा घेतलेला आहे. आता हा कांदा आपल्याला चांगल्यापणे भाजून घ्यायचा आहे. पहिले कांदा भाजायला ठेवला आहे. आणि त्यासोबत आपण दुसरीकडे एका तव्यावरती तेल टाकून चांगलेपणाने तापवून द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण घेतलेले धने चांगलेपणाने लालसर करून घ्यायचे. सुद्धा लालसर करून घ्यायचे चांगल्यापणाने. आपला मसाला चांगल्यापणे लालसर झाला त्याला काढून घेऊयात बाजूला. त्याच तेलामध्ये आपण घेतलेलं खोबरं आणि लसूण सुद्धा चांगल्यापणे लालसर करून घेऊयात. साईडला कांदाही चांगल्यापणे भाजला गेला आहे. आपण घेतलेलं खोबरं लसूण लालसर झालं त्याची पेस्ट करून घेऊया. आणि आता आपण घेतलेले फुटाणे त्यातच कांदा आणि कोथिंबीर घालून त्याची चांगल्यापणे पेस्ट करून घेऊया. एकदा त्याला हलक्या हाताने पेस्ट करून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि
त्याला परत एकदा चांगल्यापणाने पेस्ट करून घ्यायची आहे. आपली पेस्ट रेडी आहे. आता आपण स्लो फ्लेमवरती गॅस ठेवूया आणि 2 पळ्या तेल घालूयात. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण उकडवलेली अंडी टाकून त्यांना चांगल्यापणाने फ्राय करून घेऊया. इथे आपली अंडी लालसरपणे फ्राय झालीत. आपण त्यांना काढून घेऊयात साईडला आणि त्याच तेलामध्ये आपण घेतलेली खोबरे लसूणची पेस्टही टाकूयात आणि चांगलं परतून घेऊन त्यामध्ये थोडं हळद आणि अर्धा चमचा मसाला टाकूयात. आता त्यामध्ये आपण जे कोथिंबीर वगैरे मिक्स करून पेस्ट केली होती ती टाकायची आहे आणि चांगल्यापणाने मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत चांगल्यापणाने मिक्स करायचं आहे आणि मग त्यामध्ये अंडे टाकायचे. आपण फ्राय करून घेतलेले अंडे टाकून घेऊयात आणि आता सर्व मसाला त्या अंड्यांना लावून चांगल्यापणाने थोडंसं उकळून देऊन द्या. तुम्हाला स्वतः हलवत राहायचं आहे जेणे की खाली मसाला लागू नये आणि आपली भाजी जळू नये. आता भाजीने तेल सोडायला चालू केलं आहे तर आपण त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण त्यामध्ये आपल्यानुसार पाणी घालूया जितका तुम्हाला हवा असेल आणि चांगलेपणाने मिक्स करून त्याला आता स्लो फ्लेमवरती उकळू देऊया. बघा आपली भाजी आता उकळायला रेडी आहे. तर भाजीमध्ये उकळी आल्यावरती त्यामध्ये कोथिंबीर टाकून भाजी रेडी टू सर्व आहे. थँक यू फॉर वॉचिंग.